सो विषय काय माहिती आहे का, आता तर किंगफिशर कंपनी आहे बिअरची, तिचा एक मालक आहे तो म्हणजे सगळ्याला माहिती आहे, विजय माल्या. त्यांनी 6,000 कोटीचा फ्रॉड केला होता आणि पळून गेला होता. त्याच्यामुळे भरपूर लोक बेरोजगार झाले. त्याच्यानंतर काही लोकांनी जीव दिले होते नाही का त्या बेरोजगारीमुळे. तो विषय काय होता की त्यांनी एक किंगफिशर नावाची कंपनी चालू केली होती, एअरलाईन्स कंपनी नाही का. आणि तिच्यावर एवढं कर्ज झालं 2008-9च्या वेळेस ना, ते फ्युलची कॉस्ट भरपूर वाढली होती. त्याच्यानंतर आर्थिक मंदी आली होती नाही का. त्यावेळेस ना ती कंपनी भरपूर तोट्यामध्ये गेले. 6,000 कोटीचं त्यांनी बँकांकडून लोन घेतलं, त्या लोन बुडवलं सगळं आणि तो निघून गेला, पळून गेला नाही का भारतातून. त्याच्यानंतर काय झालं, लोक त्याला चोर आहे, त्याच्यानंतर भगोडा आहे, अशा तशा भरपूर गोष्टींची उपमा दिली. त्याच्यानंतर त्यांनी एक पॉडकास्ट घेतला होता रिसेंटली, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी ती कंपनी बंद करण्याचं रिझन काय होतं ते सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि लोकांनी त्याच्या सपोर्टमध्ये मोर्चे काढले. त्याच्यानंतर भरपूर सपोर्टमध्ये पोस्ट वगैरे टाकले, मीम तयार झाले आणि आता सगळे लोक त्याला सपोर्ट करून राहिले ते. आणि आपल्या रिअल लाईफमध्ये पण असं भरपूर वेळेस होतोय, आपल्याला एखादं येतं काहीतरी सांगतं एखाद्या व्यक्तीबद्दल, आपल्या मनात त्याच्याबद्दल परसेप्शन चेंज होत जातं. आपल्याला वाटतं नाही याची चूक आहे भाई, खरं चूक आहे ह्या गोष्टीमध्ये. आपण दुसरी बाजू ऐकतच नाही आणि जेणेकरून आपल्यातच भांडणं लागतात, वाद लागतात. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीचं परसेप्शन आपल्या मनामध्ये ठेवतो. तर मला एवढंच सांगायचं भाई ॲट द एंड की समोरच्याची दुसरी बाजू जी राहते ती नक्की ऐकून घेत जा. आणि त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीबद्दल परसेप्शन मनामध्ये चेंज झालं तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण दुसरी बाजू न ऐकता आपण एखाद्या व्यक्तीला जज करणं किंवा त्याच्याबद्दल परसेप्शन चेंज करणं चुकीची गोष्ट आहे. एवढंच लक्षात घ्या. बाकी बाय.